नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या माझ्या युट्यूब चॅनलवर। थंबनेल पाहून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे। तर माझं पहिलं युट्यूबचं पेमेंट आलेलं आहे आणि मला तुमच्यासोबत हे शेअर करताना खरंच खूप आनंद होतोय, कारण मला जे पहिलं पेमेंट मिळालेलं आहे यामध्ये तुमचंही खूप मोठा हातभार मला लागलेला आहे। माझी मेहनत तर होतीच आणि मला तुमच्याकडून एवढं भरभरून प्रेम मिळालेलं आहे की त्यामुळे सुद्धा मी याचं श्रेय तुम्हाला देऊ इच्छिते। आणि मला पेमेंट मिळाल्यानंतर मला जितका आनंद झाला, माझ्या फॅमिली मेंबरला जितका आनंद झालेला आहे आणि नक्कीच तो तुम्हाला सुद्धा होणार आहे हे मला माहिती आहे, म्हणूनच मी ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतेय। तर युट्यूबला व्हिडिओ टाकण्यासाठी मी सुरुवात कशी केली आणि कधी केली, माझं युट्यूब पेमेंट किती आलेलं आहे आणि हे पेमेंट खर्च करायला मी कशी सुरुवात केलेली आहे हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे पुढे सुद्धा व्हिडिओ बघत राहा। तर व्हिडिओला सुरुवात करत असताना मी माझ्याबद्दल थोडंसं सांगते। तर माझं नाव आहे अर्चना गवळी आणि मी शिलाई संदर्भामध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते। आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ हा पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता की मी कशा पद्धतीचे स्टिचिंगचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ते खरंच तुमच्यासाठी खूप युजफुल असतात। तर युट्यूबला व्हिडिओ टाकण्यासाठी मी सुरुवात केली होती फेब्रुवारी 2024 ला। तर माझं पहिलं पेमेंट 25 सप्टेंबरला आलेलं आहे आणि आता माझ्या युट्यूब जर्नीला नक्कीच व्यवस्थित अशी सुरुवात झालेली आहे असं मी म्हणेन, कारण मी बऱ्याच जणांकडून ऐकलेलं आहे की आम्ही खूप मेहनत करतो, आमच्या चॅनलला 2 वर्ष झाले 3 वर्ष झाले तरी सुद्धा आम्हाला 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये। आणि मला खरंच खूप आनंद होतोय की मी 6 महिन्यामध्ये हे केलेलं आहे आणि याचं खरंच श्रेय मी देते तुम्हाला, कारण तुम्ही मला खूप भरभरून असं प्रेम दिलेलं आहे आणि या प्रेमामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे, त्यामुळे तुम्हाला खूप खूप धन्यवाद। तर बऱ्याच वर्षापासून मी युट्यूबचा वापर करते। माझ्या जीवनामध्ये कोणत्याही बाबतीमध्ये जर मला एखादी अडचण आली तर पटकन युट्यूब वरती त्याचं सोल्युशन मला मिळणार आहे हे मला माहिती असतं, त्यामुळे मी त्याचा खूप वापर केलेला आहे आणि युट्यूब कडून खरंच मी खूप खूप शिकलेली आहे। मला आज ज्याही गोष्टी येत आहे सर्व नॉलेज मी युट्यूबच्या माध्यमामधूनच मिळवलेलं आहे। 10 ते 12 वर्षापासून मी हे शिवणकाम करते, त्यामध्ये ब्लाऊज, ड्रेस, नऊवारी साड्या, वन पीस, घागरा वगैरे अशा पद्धतीचे सर्वच प्रकारचे ड्रेस वगैरे मी शिवत असते आणि हे सर्व मी युट्यूब मधूनच शिकलेली आहे। फक्त बेसिक शिवण क्लास मी केला होता 1 महिनाभर आणि त्यानंतर मी जे काही शिकलेली आहे ते फक्त युट्यूबच्या माध्यमामधूनच शिकलेली आहे आणि मला खरंच खूप आनंद होतो की तुमच्यासोबत मी ते शेअर सुद्धा करतेय। शिवण कामासंदर्भामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व मी युट्यूब मधून शिकलेली आहे। पण काय व्हायचं, मी बऱ्याच वेळेला जे व्हिडिओ बघायचे तर त्यावेळेला मला असं वाटायचं की काही गोष्टी ज्या आहेत ना तर ते बरेच जण सांगत नाही, खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण बरेच जण ते आपल्याला सांगत नसतात आणि ते माझं लक्षात यायचं आणि मग मी 2-3 व्हिडिओ बघितल्यानंतर मग काही गोष्टी या व्हिडिओमधून, काही गोष्टी त्या व्हिडिओमधून अशा गोष्टी कलेक्ट करून मी ते शिकलेली आहे। बरेच व्हिडिओ पाहिल्यानंतर मी त्यामधून काही गोष्टी गोळा करायचे आणि त्यानंतर माझं काम पूर्ण करायचे। पण त्यावेळेला मला असं वाटायचं की आपल्याला जर या सर्व गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये मिळाल्या असत्या तर किती बरं झालं असतं। ही गोष्ट तर एका साईडला होतीच, पण अजून दुसरी गोष्ट अशी होती की मला असं कुणाला मदत करायला वगैरे खूप आवडतं किंवा आपल्यामुळे जर दुसऱ्याचा फायदा होत असेल तर त्या गोष्टीने मला खरंच खूप आनंद होत असतो। तर बऱ्याचदा आमच्या आजूबाजूला भरपूर जणी असं घरगुती शिवणकाम करणारे आहेत, तर आमच्या इथल्या भागामध्ये कुणालाही काहीही प्रॉब्लेम आला तर त्यांना माहिती होतं की हिच्याजवळ सोल्युशन आहे। त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मला जी खूप छोटी गोष्ट वाटते तर ती गोष्ट बाकीच्यांना माहीतच नाहीये, तर आपण जर ही गोष्ट बाकीच्यांसोबत जर शेअर केली तर यामुळे त्यांना नक्कीच फायदा होणार आहे। तर त्या दरम्यानच माझी एक मैत्रीण होती, ती मला नेहमी म्हणायची की अर्चू तू इतके छान ब्लाऊज शिवते, इतके छान ड्रेस शिवते, तर तू युट्यूब चॅनल का ओपन करत नाही। ती बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागली होती पण मी कधी इंटरेस्टच घेतला नव्हता। त्यानंतर असं सहजच मी एक दिवस ओपन करून बघितलं, चॅनल ओपन केलं आणि सहज एक व्हिडिओ बनवला। तर युट्यूबला ज्या वेळेला मी पहिल्यांदा व्हिडिओ टाकायचा विचार केला त्यावेळेला माझ्याकडे अगदी साधा मोबाईलच होता आणि स्टँड वगैरे सुद्धा काहीच नव्हतं। तर माझ्या मुलाला सहज मी असं म्हटलं की मी ब्लाऊजचं कटिंग वगैरे करते आणि तू त्याचा व्हिडिओ काढ। तर अक्षरशः अर्धा ते 1 तास तो मोबाईल पकडून उभा होता आणि नंतर मम्मी आता हात दुखतायत बस झालं असं म्हणून थोडं 1-2 वेळेला त्याने ब्रेक घेतला आणि त्यानंतर असा मी व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ शेअर सुद्धा केला आणि त्या व्हिडिओला जेवढे पाहिजे होते तसे थोडेसे व्ह्यूज सुद्धा मला मिळाले आणि थोडेसे सबस्क्रायबर सुद्धा मिळाले। तर सुरुवातीचे जे माझे 10 ते 15 व्हिडिओ आहे त्यावेळेला माझ्याकडे अगदी स्टँड सुद्धा नव्हता, अगदी माझ्या नवऱ्याला किंवा मुलाला मी मोबाईल हातात धरायला लावायची आणि मी जे काम करते ते काम
आणि मी जे काम करते त्याचा व्हिडिओ शूट करायला सांगायचे आणि अशा पद्धतीने मी व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्यानंतर हळूहळू मग मी एक छोटंसं स्टँड घेतलं आणि त्यानंतर मग स्टँडला मोबाईल लावून मग प्रॉपर व्हिडिओ बनवायला लागले. सुरुवातीच्या व्हिडिओंना माझे काही फारसे व्ह्यूज येत नव्हते, पण जसं जसं मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आणि हळूहळू लोकांना मी कळायला लागले, त्यानंतर माझे सबस्क्रायबर सुद्धा वाढत गेले आणि व्ह्यूज सुद्धा वाढत गेले. युट्यूबचा जो क्रायटेरिया आहे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे आपण पूर्ण करायचे असतात, तर हा क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर आपलं चॅनल मॉनिटायझेशन होतं आणि ज्या वेळेला आपलं चॅनल मॉनिटाईज होतं त्यानंतर आपल्या पेमेंटला सुरुवात होत असते. एका ताईंनी मला विचारलं होतं की युट्यूबचं चॅनल कसं ओपन करायचं किंवा त्या संदर्भामध्ये काही गोष्टी मला विचारल्या होत्या. त्यावेळेला त्यांना मी सांगितलं होतं की मी सुद्धा नवीनच आहे, ज्या वेळेला मी स्वतः या गोष्टींचा अनुभव घेईल त्यानंतरच या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन. युट्यूब हा खरंच खूप छान असा प्लॅटफॉर्म आहे. आपण यामधून खूप काही गोष्टी शिकू सुद्धा शकतो आणि करू सुद्धा शकतो. फक्त युट्यूबची जी रियालिटी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. कारण मी बऱ्याच जणांचं पाहिलंय की आम्ही 1.5 वर्ष काम केलं, 2 वर्ष काम केलं, तरी सुद्धा आम्हाला पेमेंट मिळालेलं नाहीये, आम्ही त्यामधून 1 रुपया सुद्धा कमवू शकलेलो नाहीये. तर अशा जणांना मला हे सांगायचंय की युट्यूबमध्ये खूप पेशन्स लागतो, खरंच पेशन्स लागतो, भरपूर मेहनत आहे. अगदी छोटासा व्हिडिओ बनवण्यासाठी सुद्धा 1-1, 2-2 दिवस लागत असतात. बरेच जण मला असं म्हणतात की ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि तुम्ही रोज व्हिडिओ का नाही टाकत. पण तुम्हाला खरं सांगायचं जर म्हटलं तर एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला जवळपास 1 ते 1.5 दिवस लागत असतो. एक व्हिडिओ बनवण्यासाठी त्या पाठीमागे खूप मेहनत असते. या गोष्टीवरून सुद्धा विचार करू शकता, ज्या वेळेला तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्टेटसला टाकण्यासाठी 30 सेकंदाचा व्हिडिओ बनवायचा असतो त्यावेळेला सुद्धा किती मेहनत घ्यावी लागत असते आणि ज्या वेळेला आम्हाला 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा असतो त्यावेळेला किती मेहनत लागत असेल. तर व्हिडिओ बनवताना ही जी काही मेहनत लागत असते ही फक्त एकाच गोष्टीमुळे भरून निघत असते. ज्या वेळेला तुम्ही एक लाईक करता किंवा एखादं छानसं कमेंट करता त्यावेळेला जे आपलं मेहनतीचं फळ आहे हे मिळाल्यासारखं मला वाटतं. आणि तुमच्याकडून ज्या काही कमेंट्स मला येत असतात त्याला रिप्लाय करण्याचा मी हमखास प्रयत्न करत असते. आणि खरं सांगू का, तुमच्या कमेंट्स मधून सुद्धा मला बऱ्याच गोष्टी शिकायला सुद्धा मिळत असतात, नवीन आयडिया सुद्धा मिळत असतात. तर माझं जे पहिलं पेमेंट आलेलं आहे हे सांगायला मला तुम्हाला नक्कीच आवडेल. युट्यूबचे सुद्धा काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात आणि तर यामुळे तुम्हाला डायरेक्ट अशी अमाऊंट मला सांगता येणार नाहीये. तर एक मोबाईल आहे त्याची जी प्राइस आहे त्या प्राइस इतकं पेमेंट मला आलेलं आहे आणि त्या मोबाईलचं नाव आहे Redmi 13C 5G. स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला ते नाव दिसत असेल. तुम्ही या मोबाईलची प्राइस जर सर्च केली तर तुम्हाला समजेल की मला किती पेमेंट मिळालेलं आहे. हे पेमेंट जे मिळालेलं आहे याची रक्कम काही खूप जास्त अशी नाहीये, पण तरी सुद्धा मला यामध्ये खूप आनंद झालेला आहे. कारण ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला देत असतो आणि आपली जी मेहनत लागलेली असते आणि त्या मेहनतीला फळ मिळतं त्यावेळेला खरंच आपल्याला नक्कीच आनंद होत असतो. तर आता माझं पहिलं पेमेंट आलेलं आहे म्हणून ते खर्च कसं करायचं हा विचार केला होता. तर याची जी सुरुवात आहे ती एखाद्या चांगल्या गोष्टीने व्हावी असं मला वाटत होतं. मी पहिले विचार केला होता की एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपण दानपेटीमध्ये थोडेफार पैसे टाकूया, पण मला शक्यतो दानपेटीमध्ये पैसे टाकायला आवडत नाही. तर एखाद्या गरीबाला किंवा ज्याला गरज आहे अशा माणसाला द्यायला मला ते खूप आवडतात. पण मग मी विचार केला की आपण थोडं का होईना पण अन्नदान करूया. ज्या समाजाकडून आपल्याला खूप भरभरून असं प्रेम मिळालेलं आहे त्या समाजाला थोडं का होईना पण आपण देणं लागत असतो. म्हणून मी विचार केला की आपण थोडंसं अन्नदान करूया आणि आम्ही मंदिरामध्ये जाऊन थोडंसं अन्नदान सुद्धा केलं. आणि आता बाकीचे पैसे कसे खर्च करायचे त्याचा अजून विचार केलेला नाहीये, पण प्रत्येक जणांसाठी जे जवळचे लोक आहेत प्रत्येक जणांसाठी थोडं का होईना पण काहीतरी घेऊ असा विचार केलेला आहे आणि अशा पद्धतीने मी हे पैसे खर्च सुद्धा करणार आहे. अजून केलेले नाहीये पण नक्कीच करेल. तर मला तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे आणि अजूनही देतच आहात आणि यापुढेही सुद्धा तुम्ही माझ्या कायम सोबत राहाल. आपली ही जी काही ऑनलाईन फॅमिली आहे ही मला अजून खूप वाढवायची आहे, खूप मेहनत करायची, तुमच्यासोबत खूप गोष्टी शेअर सुद्धा करायच्या आहे आणि त्यासाठी तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप आवश्यकता आहे. आतापर्यंत तुम्ही जसा मला सपोर्ट करत आलेला आहात यापुढे सुद्धा तुम्ही मला सपोर्ट कराल ही मी आशा करते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक सुद्धा करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू.